कारण ह्यांच्या 40 आमदारांमुळे हे सरकारमध्ये आलेत. कोण म्हणे? अजितदादा. ह्यांच्या पाठिंब्यामुळं ह्यांचा मुख्यमंत्री झाला आणि ह्यांच्या पाठिंब्यामुळे ह्यांचा उपमुख्यमंत्री झाला. मग भाजपवाल्याचं तुमच्यात काय फरक आहे? तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ. कसं वाटतंय तुम्हाला? आता कसं वाटतंय? मी काय बोलावा? काय केलं अजितदादांनी? अरे आता तुम्ही कोणाला घेऊन राहिले? हा विचार हिंदुत्वाचा विचार आहे, विचारासाठी आले. नाही हो, मला नाही वाटत तसं. सन्माननीय अजितदादा इथं नाही, कालपर्यंत इथं बसले होते. अरे आम्ही 35 वर्षे झेंडे लावले. पहिल्या लाईनीत होते, गेले ना दुसऱ्या लाईनीत. आता काम कुठं करायचं? मध्य प्रदेशात जाऊ. अजून कोण कोण दुसऱ्या लाईनीत गेले? चंद्रकांत दादा कुठं दिसत नाहीत, हिमालयात गेले की काय? सीमारेषेवर ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही. हे कान खोलून ऐका बगल बच्चांनो. शिवसेनेच्या आमदारांनी राष्ट्रवादीत यावं आणि मग तुम्हाला वाटलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार होतो की तिकडे जायचं. पाखरं गेली निघून, मी एकटाच राहिलो. आणखीन काय राहिलं आता? लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, माझ्यात एकच खोडे खरं बोलतो.